नमस्कार क्रिकेट प्रेमींनो, मित्र मैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? IPL सुरू होणार सगळ्यांनाच त्याची प्रतीक्षा होती. IPL सुरुवात झालेली आहे आणि या स्पर्धेला सुरुवात होत असताना जो काही रंगारंग कार्यक्रम झाला आहे त्याच्यातनं भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच BCCI यांचा मोठा विचार, यांचा मोठा आचार आणि त्याचबरोबर त्यांची एकंदर मांडण्याची पद्धत, या सगळ्या गोष्टींचा आवाका जो लक्षात आलेला आहे तो क्रिकेट जगताला कळून चुकला असेल. त्याचं कारण AR रहमान ज्या वेळेला कुठली गोष्ट सादर करतो त्यावेळेला तो पियानोवर किंवा एखाद्या इन्स्ट्रुमेंटवरती असतो आणि तो मागणं त्या गोष्टी हँडल करतो. काल जो IPLचा ओपनिंग सेरेमनी झाला त्याच्यात AR रहमान ओपनिंग बॅट्समन सारखी बॅटिंग करत होता. जबरदस्त गायकांची एक फौज त्यांनी सोबतीला घेतलेली होती. अक्षय कुमार होता आणि कोण कोण होते, टायगर श्रॉफ होता. रंगारंग जोरदार मोठा समारंभ झालेला आहे आणि तेवढाच मोठा पहिला सामनासुद्धा झालेला आहे. त्याच्याविषयी मी बोलणार आहे, त्यामुळे कुठेही जाऊ नका, प्लीज बघत राहा तुमचा आवडता चॅनल सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड. चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू टाटा IPLचा हा पहिला सामना म्हणजे तोंडाला पाणी सुटण्यासारखं होतं. स्टेडियम पिवळं दिसत होतं, ब्रँडिंगमध्ये मुळे सुद्धा पिवळं दिसत होतं आणि त्याचबरोबर चेन्नई सुपर किंग्सला त्यांचे जे काय पाठीराखे आहेत ते ज्या पद्धतीने सपोर्ट करतात ते बघून कमाल वाटते. असा सपोर्ट मला वाटतं मुंबई आणि चेन्नई या दोन संघांना प्रामुख्याने मिळताना दिसतो. तेवढी क्रेज बाकीच्या संघांची दिसत नाही असं माझं ऑब्झर्वेशन आहे. तुमचं ऑब्झर्वेशन वेगळं असलं तर ते कॉमेंटमध्ये जरूर सांगा मला. नाणेफेक जिंकणारा कॅप्टन काय करेल ह्याच्यापेक्षा सुरुवात कशी होते ह्याच्याकडे माझं जास्त लक्ष होतं, कारण चेन्नईचं विकेट हे खूप काही कोणाला फेवर करत नाही. त्यातनंही कालच्या सामन्याला दव पडणार नाही हे लक्षात आलेलं होतं. परंतु त्याच्या अगोदर जेव्हा ओपनिंग सेरेमनीचा शेवट झाला त्यावेळेला एकीकडे AR रहमान होता, दुसरीकडे BCCIचे सगळे पदाधिकारी होते. रॉजर बिनी होते, जय शाह होते, धुमल होते, राजीव शुक्ला होते आणि ह्या सगळ्यांच्या उपस्थितीमुळे बरोबर रॉजर बिनीनी ज्या वेळेला बाकीच्या लोकांना सुद्धा इन्व्हाइट केलेलं मला दिसलं. त्याच्यामध्ये अक्षय कुमार होता, टायगर श्रॉफ होता, सोनू निगम होता, AR रहमान होता आणि नंतर त्यांनी शेवटचे जे दोन गोष्टी बोलवल्या त्याच्यामध्ये फाफ दु प्लेसीला बोलवलं कारण तो RCBचा कॅप्टन होता आणि नंतर ऋतुराज गायकवाडच्या नावाची घोषणा झाली आणि ऋतुराज गायकवाड गतवर्षीचा विजेत्या संघाचा प्रतिनिधी म्हणून, कॅप्टन म्हणून जेव्हा ती ट्रॉफी घेऊन IPLची स्टेजवरती चढला त्यांनी ट्रॉफी ठेवली आणि त्याच्यानंतर या सगळ्या सोहळ्याला सांगता झाली आणि त्याच्यानंतर मॅच चालू झाली. नाणेफेकीच्या वेळेला ऋतुराज गायकवाड जेव्हा फाफ दु प्लेसी बरोबर विकेटवरती उभा राहिला तेव्हा त्यांच्या फॅन्सनी जोरदार प्रतिसाद, पाठिंबा ऋतुराजला दाखवला. या सगळ्याच गोष्टी माझ्या मनाला खूप भावल्या. धोनीनी घेतलेल्या निर्णयावरती नुसतं संघ व्यवस्थापनाचा नाही तर चेन्नई सुपर किंग्सच्या फॅन्सचा सुद्धा विश्वास आहे हे त्याच्यातनं दिसून आलं, जी गोष्ट मला महत्त्वाची वाटली. फाफ दु प्लेसी आणि त्याच्याबरोबर विराट कोहली यांच्या टीममध्ये जबरदस्त बॅटिंग होती. 3 नंबरला रजत पाटीदार होता, 4 नंबरला मॅक्सवेल होता, 5 नंबरला ग्रीन होता, 6 नंबरला अनुज रावत, 7 नंबरला दिनेश कार्तिक. अफलातून बॅटिंग होती आणि तशीच सुरुवात फाफ दु प्लेसीनी केलेली होती. धपाधप बाउंड्रीज त्यांनी फास्ट बॉलरला मारल्या आणि पळताभुई थोडी करून सोडलेली होती चेन्नईची, कारण चहरला सुद्धा फटके पडले, तुषार देशपांडेला तर जरा जास्तच पडले. परंतु त्यावेळेला ऋतुराज आणि धोनीनी मिळून, मला वाटतं ऋतुराजचाच तो निर्णय होता की त्यांनी मुस्तफिजूरला बॉलिंगला आणलं आणि मुस्तफिजूरनी जी काही बॉलिंग केली आहे त्याला तोड नव्हती, कारण त्यांनी नुसतेच धावगतीला ब्रेक्स लावले नाहीत तर त्यांनी एका पाठोपाठ एक विकेट काढल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट काढल्यानंतर त्याला थांबवलं गेलं, परत तो बॉलिंगला आला, परत दुसऱ्या ओव्हरमध्ये त्यांनी 2 विकेट काढल्या आणि अक्षरशः बँगलोर रॉयल चॅलेंजर्सच्या बॅटिंगचं कंबरड त्यांनी मोडलेलं होतं.
प्रमुख 5 बॅट्समन आऊट झालेले होते, जास्त धावा त्यांच्या नावावरती नव्हत्या. संघ त्यांचा अडखळत असताना अनुज रावत आणि दिनेश कार्तिकनी जी भागीदारी केली ती त्यांच्या संघाकरता, बँगलोर संघाकरता तारणहार ठरली. 1 सेकंद वाटलं होतं 120-30 मध्ये बँगलोरची टीम अडखळेल, परंतु तो धावफलक बराच पुढे गेला. एक माफक आव्हान, चांगलं आव्हान हे चेन्नईच्या समोर उभं राहिलेलं होतं. परंतु मी प्रिव्ह्यूमध्ये एक गोष्ट बोलून दाखवलेली होती की बँगलोर रॉयल चॅलेंजर्सची बॅटिंग चांगली आहे, बॉलिंगमध्ये थोडी कमतरता वाटते, खास करून स्पिन डिपार्टमेंटमध्ये. ही गोष्ट मी बोलून दाखवली होती. एका RCBच्या चाहत्याला त्याचा राग आलेला होता आणि तो म्हणला तुम्ही उगाच CSKला फेवर करताय, बघा पहिली मॅच ही RCB जिंकेल. हा फॅनचं मला कौतुक वाटतं, मला अजिबात राग येत नाही, कारण हे फॅन बेस जे असतं तेच तुमच्या क्रिकेटचं प्रेम मला दाखवतो, त्यामुळे मला ते आवडतं, अजिबात राग येत नाही. त्यामुळे तुम्ही जर का RCBला फॉलो करत असलात, त्यांचे तुम्ही चाहते असलात, काहीच हरकत नाही, कारण ह्याच्यातनंच तुम्ही संघ कुठला फॉलो करता, त्याच्या बाबतीत किती तुम्हाला पॅशन आहे, क्रिकेटबाबत किती पॅशन आहे हे त्याच्यातनं दिसून येतं. माझं चेन्नईकडं पारडं किंचित झुकणार याच्याकरता होतं की चेन्नईमध्ये बॅटिंग तर चांगली आहेच, त्याचबरोबर बॉलिंगसुद्धा चांगली आहे. आणि कालच्या मॅचमध्ये दिसून आलं की कॅचिंग जे होतं ते चेन्नईचं अप्रतिम होतं. धोनीनी 2 सोपे झेल पकडले, एक शेवटचा छानपैकी रनआउट केला, परंतु त्याच्याबरोबर राचिन रवींद्रनी पुढे सूर मारत पकडलेला झेल आणि त्याच्याहीपेक्षा मला भावलेला हा अजिंक्य रहाणेनी त्यावेळेस जागरूकता दाखवून, प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवून तो बाउंड्री लाईनकडे सरकत असताना विराट कोहलीचा झेल ज्या पद्धतीने त्यांनी पास केला, अफलातून. कारण त्यावेळेला विराट कोहली जर का विकेटवर थांबला असता तर हा धावफलक अजून वाढलेला दिसला असता. म्हणून मला दिनेश कार्तिक आणि अनुज रावतच्या बॅटिंगचं आणि त्यांच्या भागीदारीचं कौतुक कमी करायचं नाही आहे, कारण त्यांनी केलेली भागीदारी ही नुसती विकेटवर उभं राहण्याची नव्हती. चांगले फटके त्यांनी मारले. तुषार देशपांडेच्या 1 ओव्हरमध्ये 25 धावा त्यांनी काढल्या, ज्याच्यामुळे एक चांगलं आव्हान उभारता आलं. परंतु या आव्हानाचा पाठलाग हा चेन्नई सुपर किंग्सनी त्यांच्या थाटात करून दाखवलेला आहे. सगळ्यांनी आपापलं योगदान दिलेलं आहे, कुणीच बॉलर्सला डोक्यावर बसून दिलेलं नाही आहे आणि छोटं योगदान देत ही धावसंख्या त्यांनी आरामात पार केलेली आहे. सुपर सब हा शिवम दुबेला ज्या पद्धतीने वापरलं गेलं त्याच्यातनं सुद्धा चेन्नई सुपर किंग्सची विचार दिसून येतात आणि ते विचार किती बरोबर ठरतात. T20 फॉर्मॅटमध्ये हा संघ वारंवार चांगली कामगिरी का करतो हे ह्या सगळ्यातनं दिसून आलेलं आहे. त्यामुळे पहिला सामना रंगतदार झाला, ते केवळ चेन्नई सुपर किंग्सला एक बऱ्यापैकी आव्हानाचा पाठलाग करायला मिळाला म्हणून, आणि त्याचं श्रेय दिनेश कार्तिक आणि अनुज रावतला जातं. परंतु या सगळ्यामध्ये ऋतुराज गायकवाडनी नुसता चेहरा शांत ठेवला नाही, तर बऱ्यापैकी मला वाटतं भावनासुद्धा कंट्रोलमध्ये ठेवल्या. तसा तो शांत सुस्वभावीच मुलगा आहे, म्हणून तर धोनीनी त्याला पसंती दिली असं मी तुम्हाला मुद्दा मांडलेला होता. आता शनिवारी अजून 2 सामने होणार आहेत, रविवारी 2 सामने होणार आहेत. ह्याच्यामध्ये मुख्य लक्ष ऋषभ पंत पुनरागमन करत असताना कसा खेळतो, कसा दिसतो, त्याला त्याचा फिटनेस कशी साथ देतो हे बघण्यात मजा येईल. श्रेयस अय्यरच्या फिटनेसवरती जे प्रश्नचिन्ह होतं त्याचं आपल्याला उत्तर मिळणार आहे. पुढच्या काही सामन्यांमध्ये KL राहुलच्या फिटनेसचं उत्तर मिळणार आहे. त्यामुळे सगळ्या मॅचेसचं महत्त्व हे वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या लोकांना जाणवणार आहे. मी म्हणतो आपण त्याची चिंता कशाला करायची, आपण मस्त सामन्याचा आनंद घ्यायचा, T20 क्रिकेटचा आनंद घ्यायचा आणि त्याचबरोबर हे खेळाडू दडपणाखाली खेळ कसा करतात, आपल्या खेळामध्ये बदल कसा करतात, दडपण पचवून एक आक्रमकता कशी दाखवतात हे बघायला मला तर खूप मजा येते. तुम्हाला मजा येते का हे मला जरूर सांगा. पहिल्या सामन्यामध्ये चेन्नईच्या बाबतीत मी मांडलेले मुद्दे, बँगलोर रॉयल चॅलेंजर्सच्या बाबतीत मांडलेले मुद्दे हे तुम्हाला कसे वाटले हे जरूर सांगा. आणि त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, माझं यूट्यूब चॅनल, माझं इंस्टाग्राम अकाउंट लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.